नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TCC मध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी घेऊन आलेलो आहो पॉलिटेक्निक फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टर ब्रँच ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग यांना सर्वात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट असणारा सब्जेक्ट म्हणजे इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. याचा कोड नंबर आहे 312312. याची पूर्ण इन्फॉर्मेशन आज आपण या व्हिडिओमध्ये बघू. तुम्हाला किती युनिट्स आहे, काय सिलेबस आहे इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचा, याचं वेटेज मार्क्स किती आहे, त्याच्यानंतर PA टेस्टमध्ये म्हणजे युनिट टेस्टमध्ये किती मार्क्सचं येणार आहे, प्रॅक्टिकल किती आहे, संपूर्ण इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घेऊन आलेलो आहो. तर चला तर सुरू करू आपण या सब्जेक्टची इन्फॉर्मेशन. तर सर्वात आधी आपण बघू मार्किंग सिस्टीम. कोड तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे 312312. सब्जेक्ट आहे इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. बघा पॅटर्न कसा राहणार आहे. 30 मार्क्सच्या 2 युनिट टेस्ट राहतील. 30 मार्क्सचा जो ॲव्हरेज आणि 70 मार्क्सचा बोर्डाचा पेपर राहणार आहे. आणि 30 + 70 असे टोटल मॅक्झिमम मार्क्स 100 आउट ऑफ मिनिमम 40 मार्क्स तुम्हाला पास होण्यासाठी लागतील. तसंच बघा याला प्रॅक्टिकल एक्झाम सुद्धा आहे. तर बघा 25 मार्क्सची तुमची प्रॅक्टिकल एक्झाम राहणार आहे आणि मिनिमम 10 मार्क्स पास होण्यासाठी लागतील. तसंच SLA म्हणजे सेल्फ लर्निंग असिस्टमेंट 25 मार्काची राहणार आहे आणि याच्यात मिनिमम 10 मार्क्स तुम्हाला पास व्हायला लागतील. तो ओव्हरऑल हा जो सब्जेक्ट आहे याचं टोटल मार्क्स वेटेज आहे 150 मार्क्स. आता बघू की या सब्जेक्ट मध्ये किती युनिट्स आहे, सिलेबस काय आहे. तर पहिला युनिट आहे सिंपल लिफ्टिंग मशीन. दुसरा युनिट आहे ॲनालिसिस ऑफ फोर्सेस. तिसरा युनिट आहे इक्विलिब्रियम ऑफ फोर्सेस. चौथा युनिट आहे फ्रिक्शन ऑफ फोर्सेस आणि पाचवा युनिट आहे सेंट्रॉइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. आता बघू याची मार्किंग की किती कोणत्या युनिटला किती मार्क्स आहेत. तर जो पहिला जो युनिट आहे सिंपल लिफ्टिंग मशीन, बघा सिंपल लिफ्टिंग मशीन टोटल वेटेज आहे याला 14 मार्क्स. त्याच्यानंतर जो सेकंड युनिट आहे ॲनालिसिस ऑफ फोर्सेस याचं वेटेज आहे 18 मार्क्स. त्याच्यानंतर थर्ड जो युनिट राहणार आहे इक्विलिब्रियम ऑफ फोर्सेस याचं वेटेज आहे 14 मार्क्स. त्याच्यानंतर फोर्थ जो युनिट आहे फ्रिक्शन ऑफ फोर्सेस याचं वेटेज आहे 12 मार्क्स. आणि लास्ट युनिट फिफ्थ सेंट्रॉइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी याचं वेटेज आहे 12 मार्क्स. तर टोटल जर झालं तर 70 मार्क्सचा तुमचा बोर्डाचा पेपर राहणार आहे. आणि याच्यातले पहिले 2 युनिट्सवर पहिली युनिट टेस्ट राहणार आहे 30 मार्क्सची आणि त्याच्यानंतर इक्विलिब्रियम फ्रिक्शन आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीवर सेकंड युनिट टेस्ट राहणार आहे 30 मार्काची आणि याचा ॲव्हरेज 30 पैकी आणि हे 70 असे 100 आउट ऑफ मिनिमम तुम्हाला 40 मार्क्स पास होण्यासाठी लागतील. तसंच बघू आता आपण की सिंपल लिफ्टिंग मशीन मध्ये काय आहे. तर याच्यामध्ये हा सिलेबस मध्ये काय आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला सिंपल फक्त मशीनचा अभ्यास दिलेला आहे की व्हॉट इज द मशीन. मशीन म्हणजे काय. मशीन म्हणजे काय, जे एखादं कठीण काम असते ते इझी मध्ये काय करते, कन्वर्ट करते, त्याला काय म्हणतात मशीन. तर एकदम सिंपल मशीनचा याच्यात अभ्यासक्रम आहे सिंपल लिफ्टिंग मशीन. म्हणजे की जेणेकरून नंबर्स म्हणजे की छोट्या छोट्या मशीन पासूनच एक मोठी मशीन तयार होते. तर सर्वात इम्पॉर्टंट जे आहे हा चॅप्टर आहे सिंपल लिफ्टिंग मशीन, मशीनचा पूर्ण अभ्यासक्रम. सेकंड जो युनिट आहे हा आहे अनालिसिस ऑफ फोर्सेस. याच्यामध्ये आपण स्टडी करणार आहे फोर्सचा, की जर समजा एखादी बॉडी आहे आणि एखाद्या बॉडीवर जर फोर्स अप्लाय केला, एखाद्या बॉडीवर जर काय केला फोर्स अप्लाय केला तर त्याच्यावर काय परिणाम होतील. त्या बॉडी मूव्ह होईल म्हणजे ते बॉडी म्हणजे की एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाणार किंवा त्या बॉडी क्रॅक होऊन जाईल का अजून काही इफेक्ट्स होतील. तर या टोटल फोर्सेसचा अभ्यास आपण सेकंड युनिट मध्ये करणार आहे. तसाच तिसरा जो युनिट आहे हा आहे इक्विलिब्रियम ऑफ फोर्सेस. तर इक्विलिब्रियम मध्ये सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत बीमचा अभ्यास करणे. की आता जे तुम्ही आता घर वगैरे बघितले असतील तर त्याच्यामध्ये बीम्स आहेत. तर याच्यात सिम्पली सपोर्टेड बीम, त्याच्यानंतर हिंज बीम, रोलर बीम, टोटल बीमचा आपण अभ्यास करू. तसंच इक्विलिब्रियम फोर्सेसचा पण आपण अभ्यास करू याच्यात. तर टोटल युनिट नंबर 3 मध्ये हा सिलेबस दिलेला आहे. तसाच युनिट नंबर 4 आहे फ्रिक्शन ऑफ फोर्सेस. आता फ्रिक्शन म्हणजे होते घर्षण. आता घर्षण म्हणजे काय होते, जर एखादी गाडी जर समजा रोडवरून जात असेल तर त्याची काय होतात, चाकं काय होतात, घासतात. तर त्याच्यामध्ये फ्रिक्शन काय, आपण जर समजा पायी समजा जात असेल तर आपली चप्पल पण घासते आणि त्याच्यानंतर ते घर्षण किंवा कुठली पण एखादी मशीन असते ते आपण सुरू केल्यावर त्याचं घर्षण चालूच राहते आणि आपल्या बॉडीचं पण तसंच असतो. तर तो अभ्यासक्रम आपण शिकणार आहे फ्रिक्शन मध्ये, फ्रिक्शन ऑफ फोर्सेस.
आणि त्याच्यानंतरचा लास्ट चॅप्टर आहे सेंट्रॉइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. सेंट्रॉइड अँड सेंट्रॉइड ग्रॅव्हिटी मध्ये आपण की एखादे जर समजा प्लेट्स असतील किंवा होलो सॉलिड्स असेल किंवा एरिया असतील तर त्याचा सेंटर पॉइंटचा आपण अभ्यासक्रम शिकणार आहे की याचं सेंटर काय आहे, तर सेंटर काढणे वगैरे. तर असा तुमचा इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचा सिलेबस आहे. अत्यंत महत्वाचा सब्जेक्ट आहे आणि खास तो सिव्हिल आणि मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल साठी तो खूपच महत्वाचा आहे. कारण हा आहे बेसिक. जर तुमचं बेसिक पक्क झालं तर याच्यानंतरचे जे येणारे सेकंड सेमिस्टर, थर्ड सेमिस्टर आणि फोर्थ सेमिस्टर चे जे सब्जेक्ट्स राहतील म्हणजे थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ हा सेकंड सेमिस्टर मध्ये आहे तुम्हाला. तर हे जे सब्जेक्ट्स राहतील तर हे तुमचे चांगले मजबूत होतील, पक्के होतील. आणि जर बेसिक जर समजा क्लिअर केला नाही तर तुम्हाला भविष्यामध्ये प्रॉब्लेम जाऊ शकतो. अत्यंत महत्वाचा असल्यामुळे तुम्ही याचा चांगल्या प्रकारे अभ्यास करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपले या विषयाचे ऑनलाईन क्लासेस सुरू होणार आहेत 25 डिसेंबर पासून. पहिले 10 दिवस फ्री क्लासेस आहे. तुम्ही क्लास डेमो घेऊ शकता ऑनलाईनचा. जर तुम्हाला वाटत असतील बेस्ट तर तुम्ही टू बी कंटिन्यू करू शकता. धन्यवाद.